नमस्कार, मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत साखरेच्या पाकामधले रव्याचे लाडू। रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण। मी बारीक रवा घेतला आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये रवा भाजून घेणार आहोत। गॅसचं टेम्परेचर आपण स्लो ठेवून देणार आहोत आणि रवा एक 15 मिनिटं आपण छानपैकी भाजून घेणार आहोत। आत्ता मी घातली आहे ही चारोळी। चारोळी मला आवडते ॲक्च्युली खूप जास्त, त्याच्यामुळे मी सर्व फराळांमध्ये चारोळी वापरते शक्यतो। हे मनुका आहेत आणि आता घालणार आहोत घी। घी घातल्यानंतर ही आपण एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित रवा भाजून घेणार आहोत। रव्याचे लाडू करताना जास्त करून रवा व्यवस्थित भाजून घ्यावा लागतो, जेणेकरून त्याचा काही त्रास नाही होणार। त्याच्यामुळे रवा व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत। रव्यामध्ये आता आपण घालणार आहोत ओळा नारळाचा किस। ओळ्या नारळाचा किस घातल्यानंतर आपण एक 2 मिनिटं रवा भाजून घेणार आहोत। रवा छान भाजून झाला आहे। आपण आता वेलची पावडर घालून घेऊया। वेलची रव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। आपला रवा भाजून झाला आहे। आता आपण तयारी करणार आहोत पाकाची। साखरेचा पाक बनवणार आहोत, तोपर्यंत रवा थंड होईल। हे सर्व साहित्य आपल्याला साखरेचा पाक बनवण्यासाठी लागणार आहे। मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया पाणी। पाणी थोडं गरम झालं की साखर घालणार आहोत। साखर छान पाण्यामध्ये वितळली आहे। आपण आता घालून घेऊया रोज वॉटर, वेलची पावडर। एक 2 ते 3 मिनिटं आपण पाक गरम करून घेणार आहोत। पाक छान तयार झाला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि आपण घालणार आहोत आता रवा। रवा पाकामध्ये घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे पाकामध्ये। आणि जर का पाक जास्त झाला तर मग वरून आपण रवा भाजून घालू शकतो। 2 मिनिटं आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। जी जास्त गरम गरम वाफ आहे ती निघून गेली की मग आपण लाडू बांधून घेणार आहोत। मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि फटाफट लाडू बांधून घेऊया। लाडू बनवताना वरती आपण एक काजू लावणार आहोत। काजू किंवा बदाम जे पण ड्रायफ्रूट असेल घरी ते लावू शकतो आपण। आणि हे लाडू थंड झाल्यानंतर खूप छान लागतात, म्हणजे एकदम सुटसुटीत होतात। थंड व्हायला त्यांना थोडा वेळ लागतो। बनवून तयार झाले आहेत रव्याचे लाडू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता। माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्ही, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत। जसं मी सांगितल्याप्रमाणे, कारण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता खूप वेगवेगळी असते आणि खूप सुंदरही असते। त्यामुळे तुमचे विचार नक्की शेअर करा मला कमेंट बॉक्समध्ये। आपण कधीतरी पुन्हा भेटू लाईव्ह। थँक्यू, धन्यवाद।